नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. आज सुद्धा हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे की तुम्ही थंबनेलवर पाहिलं असेल की महिलांचं जेलमधील जीवन कसं असतं, म्हणजे त्यांचं तिथं जेलमध्ये उठल्यानंतर दैनंदिन जीवन काय असतं आणि त्यांना काय त्रास असतात आणि कुठल्या कुठल्या त्रासाला त्यांना सामोरे जावं लागतं किंवा त्यांना जेलमध्ये जाताना त्यांचे कशा पद्धतीने लज्जास्पद चेकिंग सुद्धा केलं जातं आणि अक्षरशः त्यांना तिथं मरण यातना होतात आणि मेल्यासारखं वाटतं. तर मित्रांनो, हा विषय काय आहे आपण हा समजून घेणार आहोत एकदम डिटेलमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. म्हणजे काय होतं की आपल्या जवळच्या लोकांना, मित्र नातेवाईकांना ही सुद्धा चांगली माहिती पोहोचते. तर मित्रांनो, आज जेलमध्ये 75% ह्या खोट्या केसेसमध्ये महिला या आत येत असतात. तर त्याच्यातला पहिला गुन्हा जो आहे 498 त्याच्यामध्ये काय होतं की समजा आपल्या एखाद्या घरामध्ये जी सून येते, तिला जर माहेरून वारंवार पैसे आण, दागिने आण, गाडी आण किंवा मोबाईल आण किंवा काही काही वस्तूची मागणी करणे, फ्लॅटची मागणी करणे, या केसमध्ये जर त्या महिलेने आत्महत्या जर केली तर आत्महत्येला प्रवृत्त केल्यामुळे हा गुन्हा लागतो आणि या गुन्ह्याची शिक्षा खूप कठोर आहे. कधी कधी याच्यामध्ये जन्मठेप सुद्धा लागते. 7 वर्ष, 14 वर्ष आणि जन्मठेप अशी शिक्षेची तरतूद आहे. नवरा, त्याच्यानंतर त्याची आई, त्याचे वडील, त्याचे भाऊ, त्याची बहीण, या सर्वांना याच्यामध्ये शिक्षा लागते. आता दुसरी गोष्ट की समजा 304 म्हणून एक गुन्हा आहे. त्याच्यामध्ये काय होतं की एखाद्या महिलेचा विवाह झालेला आहे आणि 7 वर्षाच्या आत तिच्या सासरी संशयास्पद जर मृत्यू झाला तर याच्यामध्ये सुद्धा तिच्या सासरच्या सर्व लोकांना, पती सहित, सासू असेल, सासरे असतील, ननंद असेल, दीर असेल, या सर्वांना याच्यामध्ये शिक्षा लागते. मोठी तरतूद आहे याच्यामध्ये शिक्षेची. आता काही ज्या महिला आहेत त्या काय होतं, काही चोरीमध्ये येतात, त्याच्यानंतर काही मर्डर केसमध्ये येतात, काही खुनाच्या प्रयत्नात येतात म्हणजे 307 मध्ये येतात, काही 302 मध्ये येतात मर्डर केसमध्ये. तर अशा नवनवीन गुन्ह्यामध्ये या स्त्रिया आतमध्ये येत राहतात. तर काहींना फसवलं जातं, काहींना चोरीच्या गुन्ह्यात फसवलं जातं, काहींना अटेम्प्ट टू मर्डर मध्ये फसवलं जातं आणि या फसव्या गुन्ह्यामध्ये सुद्धा या स्त्रिया आतमध्ये येत असतात. याची प्रोसिजर काय आहे जेलमध्ये येण्याची? तर ज्यावेळी या महिलांना अटक केली जाते, आता पहिली गोष्ट, महिलांना अटक करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल अटक करू शकत नाही महिलांना, त्यांना लेडीज कॉन्स्टेबलच लागते अटक करायला. आणि तेही 6 नंतर त्यांना जास्त काळ पोलीस स्टेशनला ठेवले जात नाही, गुन्ह्याचं स्वरूप बघितलं जातं व त्या पद्धतीने त्यांना ताब्यात घेतलं जातं. तर त्यांना ज्यावेळी ताब्यात घेतलं जातं त्यावेळी 24 तासानंतर त्यांना कोर्टासमोर हजर केलं जातं, मॅजिस्ट्रेट समोर हजर केलं जातं, जज समोर हजर केलं जातं आणि त्या ठिकाणी जज ठरवतात की यांनी काय गुन्हा केला, यांना पीसी द्यायची का डायरेक्ट जेलमध्ये टाकायचं. जर जेलमध्ये असेल तर त्यांची रवानगी होते जेलमध्ये. आता इथून पहा मित्रांनो, खूप भयानक प्रवास सुरू होतो महिलांचा, अतिशय त्रासदायक आणि वेदनादायक, म्हणजे अक्षरशः ऐकायला सुद्धा नको वाटेल असे त्रास यांना सुरू होतात. तर ज्यावेळी यांना जेलच्या गेटच्या आतमध्ये घेतलं जातं दार उघडून, त्यावेळी काय केलं जातं, यांची जी तपासणी असते मित्रांनो भयानक असते. म्हणजे स्त्रीची आणि पुरुषाची किंवा कुठल्या मोठ्या घरातले असो, छोट्या घरातले असो, मुलगी असो किंवा कोणीही असो, किंवा 60-65 वर्षाची म्हातारी असली तरी सर्वांच्या टेस्ट सारख्याच होतात. तर इथं काय केलं जातं, यांची पूर्ण वस्त्र उतरवली जातात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मला सुद्धा सांगण्यास म्हणजे कसं तरी होतं, पण मी सांगतो तुम्हाला आपल्याला की जो बाळ होण्याचा मार्ग आहे, जो योनी मार्ग आहे, तिथे सुद्धा तपासणी केली जाते की या महिलेने काही मोबाईल छोटासा लपवलाय का, किंवा काही पैसे लपवलेत का, काही अंमली पदार्थ लपवलेत का. कारण अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या महिला करत असतात. या मिडल क्लास किंवा ज्या खोट्या गुन्ह्यात आलेल्या त्या महिला करत नाही. गुप्तद्वाराची तपासणी केली जाते की काय ठेवलंय का, काय आतमध्ये आहे का, केसामध्ये केस ओढून पाहिले जातात, विंग आहे का, त्याच्या आतमध्ये काय आहे का. तर मित्रांनो, अशा पद्धतीची इथे ज्यावेळी या नरक यातना त्यांना होतात आणि त्यांना असं वाटतं की एकदाच मेलेलं बरं किंवा आत्महत्या केलेली बरी, पण हे जीवन नको. इतक्या भयानक प्रतीचा ज्या
खोट्या गुन्ह्यात आलेल्या महिलांना इथं खूप त्रास होतो. मुलींना, महिलांना खूप म्हणजे खूप भयानक वेदना होतात. आणि मग होतो जीवनाचा खडतड प्रवास सुरू. तर इथं काय होतं, ज्यांना 6 महिने शिक्षा लागलेली आहे, त्यांना 2 पेटीकोट दिले जातात, एक साबण दिली जाते, एक चादर दिली जाते आणि एक सतरंजी दिली जाते. पण 6 महिन्याच्या पुढे ज्यांना जास्त शिक्षा लागलेली आहे, त्यांना 3 साड्या दिल्या जातात, एक भांडं दिलं जातं, ताट दिलं जातं आणि पाणी प्यायला एक वरगळा टाईप. आणि ज्या अंडर ट्रायलवर येतात, म्हणजे ज्या महिला समजा खोट्या गुन्ह्यात आल्या किंवा गुन्हा करून आल्यात, पण त्यांचा गुन्हा सिद्ध झालेला नाही, त्यांना जामीन झालेले नाहीये, त्यांना म्हणतात अंडर ट्रायल. त्यांना 2 जुन्या साड्या दिल्या जातात, 2 जुने ब्लाऊज दिले जातात, ते तसेच तिथे ऍडजस्ट करायचे असतात. हे ते काही चॉईस नसते. आपल्या घरात 100-200 साड्या असतात कपाटामध्ये. तुम्ही पाहिजे ते मॅचिंग घालू शकता, नवनवीन साड्या घालू शकता, पण तिथं तसं नाही. तिथं पहिल्या कायद्याने नेसलेल्या, त्या धुतलेल्या असल्या तर तुमचं नशीब, अन्यथा ते तशाच ऍडजस्ट कराव्या लागतात. फाटके ब्लाऊज, फाटक्या साड्या, म्हणजे खूप भयानक परिस्थिती आहे तिथं माता भगिनींची. त्या ठिकाणी खूप भयानक परिस्थिती आहे. म्हणून मी वारंवार नेहमी सांगत असतो, की ज्यावेळी आपण एखादी महिला गुन्हा करत असेल तर तिने 100 वेळा विचार करावा, की आपण सुनेला त्रास द्यावा का? किंवा सुनेने विचार करावा, की आपण सासूला त्रास द्यावा का? किंवा आईने विचार करावा, मुलीला त्रास द्यावा का? मुलीने विचार करावा, आईला त्रास द्यावा का? कारण एक महिला ज्यावेळी एका महिलेला त्रास देत असते किंवा एखादी महिला ज्यावेळेस पुरुषाला त्रास देत असते, त्याच्यामधलं हे इतकं कटू सत्य आहे मित्रांनो. त्यांना सकाळी रोज 5:30 ला उठावं लागतं आणि त्यांचं काउंटिंग केलं जातं. त्याच्यानंतर त्यांना टॉयलेटला सोडलं जातं. आता ज्यांच्या मनी ऑर्डर आतमध्ये येतात, आता यातल्या 90% लोकांच्या मनी ऑर्डर येत नाहीत या स्त्रियांच्या. मग यांना काय असतं, की आतमधली सगळी स्वच्छता करणे, आतमधले सगळे टॉयलेट धुणे, पाणी भरणे, बाहेरचे जे टॉयलेट्स आहेत ते इतके घाण पद्धतीचे असतात. त्यात काही काळा म्हणजे काड्या नसतात, काय नसतात. 7-7, 8-8 महिलांमध्ये एक डब्बा दिला जातो. हातून काड्या नसतात. घाई झाले तर वडून सुद्धा बाहेर काढतात महिला, ज्या गुन्हेगार महिला आहेत. आणि त्या गुन्हेगार महिला इतक्या विचित्र असतात मित्रांनो. ज्यावेळी एखादी खोट्या केसमध्ये एखादी महिला आतमध्ये जाते, त्यावेळेस तिचं स्वागत इतक्या घाणेरड्या शिवेने केलं जातं, की मी तुम्हाला इथे सांगू पण शकत नाही. अशा पद्धतीने त्या महिला त्यांना नवीन येणाऱ्या किंवा ज्या खोट्या गुन्ह्यात आलेल्या आहेत त्यांना त्रास देत असतात. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती आहे आज जेलमध्ये. कुठल्याही जेलमध्ये घ्या तुम्ही, महाराष्ट्रातल्या कुठल्याही जेलमध्ये जा, दिल्लीला तिहार जेलमध्ये जा, भयानक परिस्थितीला सामोरे जावं लागतं. अक्षरशः त्या महिला वाटतं की रोज मेलेलं बरं, पण हे जीवन नको. त्याच्यानंतर टॉयलेट झाल्यानंतर तिथेच कुठेतरी काळा चहा येतो, सपाकजार काहीतरी थोडाफार नाश्ता येतो, ज्याच्यात तिखट वगैरे काही नसतं. कसा तरी असतो आपला, तो घेऊन ते जेवण घेऊन आतमध्ये जातात. आता याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट, की ते जुने कपडे आतमध्ये. आणि म्हणजे बहुतेक महिलांना तिथे स्किनचे आजार होतात, डोक्यामध्ये ओवा होण्याचे प्रकार होतात, कारण तिथे कुठली स्वच्छता नसते. जिथे 50 महिलांची जागा आहे तिथे 200 महिलांना झोपावं लागतं, एका अंगावरती झोपावं लागतं, ज्याला आपण कैची म्हणतो. म्हणजे एवढी परिस्थिती आज जेलमध्ये काय झालेलं आहे, की जर समजा 1000 लोकांची जागा आहे तर तिथे आज 4-4, 5-5 हजार लोक भरले गेलेले आहेत. त्याचा सर्व खर्च शासनाला करावा लागतो. आता याच्यातूनही काही महिला जर काम करू इच्छित असतील तर त्यांना जेलमध्ये काम मिळतं, त्याचा त्यांना मोबदलाही मिळतो. ₹25, ₹30 रोजचे मिळले जातात. ते त्यांना ते कॅन्टीनसाठी सुद्धा वापरू शकतात, कारण कॅन्टीनला जे मनी ऑर्डर येते ती 4,500 ते 6,000 रुपयापर्यंत आजकाल स्वीकारली जाते. म्हणजे की तुम्ही हे 6,000 कॅन्टीनला वापरू शकता. त्याच्यामध्ये काय आहे, की तुम्ही थंड पेय घेऊ शकता, फरसाण घेऊ शकता, पोहे घेऊ शकता, भजे घेऊ शकता, चिवडा घेऊ शकता, पाहिजे त्या वस्तू घेऊ शकता तिथे. साबण घेऊ शकता, डोक्याचं तेल घेऊ शकता, आणखीन काही जर स्वीट वस्तू असतील तर त्याही घेऊ शकता, कोल्ड ड्रिंक्स घेऊ शकता. म्हणजे याच्यासाठी ती मनी ऑर्डर दिली जाते. ज्यांची मनी ऑर्डर राहते ते त्यांनी सांगितलं ना, की आम्ही काम नाही करणार, हा एवढा एवढा आम्ही खर्च करू, तर त्या महिलांना तिथे काम पडत नाही. म्हणजे ज्या मोठ्या घरच्या महिला येतात त्यांना काही झाडून संडास धुणे वगैरे हे असे काही कामं नसतात, कारण त्यांच्या मनी ऑर्डर येत असतात. त्यांना ब्लॅकने बी पैसे येत असतात आणि भरपूर काही त्यांचं आतमध्ये व्यवस्थित चालले असतं. पण त्या 4 भिंतीच्या आतमध्ये त्यांचं जीवन नसतं, कारण त्यांना एसी मध्ये झोपायची सवय असते. इथं कसला फॅन नाही, काय नाही, काय नाही, नुसते डास चावत असतात. त्याच्यातल्या त्यात मित्रांनो जर गरोदर महिला असेल एखादी, तिला 2 ते 3 महिने गेले असतील आणि आता तिला डिलिव्हरीसाठी बाहेर जर पाठवायची का इथंच करायची,
तर त्याच्यामध्ये तिचं पूर्ण रेकॉर्ड चेक केलं जातं, तिने कशा पद्धतीचा गुन्हा केलेला आहे त्याच्यावरती ठरवलं जातं आणि मग तिला जामीन किंवा पॅरोलवरती सोडलं जातं व डिलिव्हरी झाल्यानंतर पुन्हा तिला बाळासहित आतमध्ये हे केलं जातं व 6 वर्ष त्या बाळाचं वय 6 वर्ष होईपर्यंत तिला ते आतमध्ये सांभाळता येतं. आता बघा, ज्याला ज्याला जन्म दिलाय, ज्याच्यासाठी करायचे त्याला सुद्धा जेलमध्येच वाढवायचे. तिथे काही डासांना काही फॅन नसतात, काय नाही काय नाही, तिथे सगळे भयानक आतमध्ये संडास, आतमध्येच सगळं आंघोळीचं सगळं तिथंच राहायचं, सगळं घाण गलिच्छमध्ये मुलाला तिथं पाळणा घरांची पण सोय असते. मुलगा ज्यावेळी 6 वर्षाचा होतो, पूर्ण झाल्यानंतर त्याला एनजीओ मध्ये दिलं जातं त्याच्या शिक्षणासाठी, वय वर्ष 18 पर्यंत. त्याच्यात जर त्याच्या आईची सुटका झाली तर त्याच्या आई बरोबर त्याला पाठवलं जातं, किंवा जर तो 18 वर्षाचा झाला त्याच्या आईची जर सुटका नाही झाली तर त्या मुलाला त्याच्या नातेवाईकांकडे शिकण्यासाठी पाठवलं जातं किंवा सोडलं जातं त्यांच्या संमतीपत्राने, सगळे सल्ले वगैरे घेऊन. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी महिलांना सर्व समस्यांना तोंड द्यावं लागतं मित्रांनो. आणि अक्षरशः त्वचा विकाराने किंवा खोट्या आरोपाने किंवा रोजच्या रोज तिथं दिवसभर महिला एकामेकींना शिव्या देत असतात, घाण घाण शिव्या देत असतात, मारतात, मारामाऱ्या करतात. आपण सिनेमामध्ये पाहतो बघा, सिनेमापेक्षा बेकार परिस्थिती आहे इथे आतमध्ये. जेवणाची पाहिली तुम्ही तर अशी एवढ्या एवढ्या जाड जाड रोट्या असतात, ते तुटत नाहीत, आणि एक डाळीचं पाणी असतं. त्याच्यातच जर पालखी आली तर पालखीमध्ये सगळ्या त्याच्यात माश्या असतात, त्या माश्या काढून त्यांना ते तसं कसं तरी खावं लागतं. हे चांगल्या महिलांना सुद्धा ऍडजस्ट करावं लागतं मित्रांनो. म्हणजे इव्हन संजू बाबाने सुद्धा हे ऍडजस्ट केलेलं आहे, संजय दत्तने. हा, तिथे जर तुम्हाला भरपूर पैसे येत असतील, आता अलाउड किती आहे 6,000, पण तुम्हाला जर 1,00,000 पाहिजेत किंवा 50,000 पाहिजेत आतमध्ये, तर तुम्हाला त्या 50,000च्या बदल्यात 5,00,000 रुपये द्यावं लागतात. त्यावेळेस ते 50,000 रुपये तुमच्यापर्यंत पोहोचतात. त्याचे मार्ग आहेत. मग काही मोबाईलवरून चिठ्ठी पाठवतात, गुगल पेने येतात, मग ते त्यांच्यापर्यंत तेवढे पोहोचतात. मग त्याच्यात तुम्ही जेलमध्ये हे करू शकता. आता बरीच लोक म्हणतात की जेलमध्ये मोबाईल पण मिळतो का? मोबाईलचा भाव खूप मोठा आहे. महिन्याला 10-10, 15-15 लाख रुपये मोजावे लागतात, त्यावेळेस एखादा छोटासा मोबाईल येतो, एकदा रिचार्ज झालेला. आणि हे कोण करतं? गँगस्टर वगैरे हे. पण ह्या महिला ज्या भोळ्या बाबड्या आपल्या ज्या महिला आहेत, शेतकरी वर्गातल्या असतील, मध्यम वर्गातल्या असतील, ज्यांची काहीही चूक नसताना त्यांना आतमध्ये यावं लागले. आता जे गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत त्यांना काय येणं जाणं हे ते असतं, प्रॉसिक्युशन वाले असतात, ते त्यांना काय येणं जाणं असतं, त्यांना काही वाटत नाही. पण ह्या ज्या सर्वसामान्य घरातल्या महिला असतात त्यांना अक्षरशः नको नको बेजार, त्यांना वाटतं नर्क बरा एकदाचा, पण ही जेल नको. रोज रडतात मित्रांनो, रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत रडतात. मग त्या घरच्या आठवणी असतात, मुलांच्या आठवणी असतात, मुलीच्या आठवणी असतात, नवऱ्याच्या आठवणी असतात, सगळ्या बऱ्याच गोष्टीच्या आठवणीने हा जीव नुसता इथं त्यागून जातो. आणि एक एक दिवस तिथं 100-100 दिवस एवढा जातो. आणि जेलमध्ये असं काही नाही की डबल काउंटिंग केलं जातं, 12 तासाचं एक पुढच्या 12, 24 तास 24 तास एकच दिवस. बऱ्याच लोकांना वाटतं की जेलमध्ये डबल काउंटिंग केलं जातं, तर तशा पद्धतीने काउंटिंग नसतं. आणि दुसरी गोष्ट, जेलमध्ये जर ह्या महिलांनी जर झोपण्या वाचून किंवा टीव्ही बघण्यावरून जर भांडणं केली तर तिथल्या ज्या वॉर्डन महिला असतात त्या, जे पट्टे असतात किंवा ज्या काठ्या असतात, त्यांनी त्या महिलेला घेऊन इतके धुतात की लिमिट नाही त्याला. आणि तो मार निमूटपणे खावा लागतो. मग तुम्ही गुन्हेगार असू नसू, अंडर ट्रायल असू, शिक्षा झालेले असू, तिथे एक नाही दोन नाही, चिडीचूप बसावं लागतं. त्यातच काही महिलांना जास्त जागा लागते, त्या जर अशा इकडे तिकडे एका अंगावर व्हायचं म्हटलं तर त्यांना एका अंगावरही होता येत नाही. कारण तिथं कसं एका अंगावर झालं की इकडं लगेच लाथाबुक्क्याने मारहाण चालू होते रात्रीचीच. आणि ही मारहाण चालू झालेली जर पाहिली, तिथे जे जेल प्रशासनाचे लोक आहेत त्यांना बाबा म्हणतात, त्यांनी जर पाहिली किंवा ज्या वॉर्डन आहेत, तर सकाळी ज्यांनी ज्यांनी भांडणं केलेली त्यांना बाहेर घेऊन कुत्र्यासारखं मारलं जातं. म्हणजे हा त्रास सुद्धा आपल्या माता भगिनींना या ठिकाणी सोसावा लागतो. मित्रांनो, इतकं भयानक आयुष्य आहे आतमधलं. एक वेळेस पुरुष कसा तरी काढेल, पण स्त्रिया नाही काढू शकत. त्याच्यामुळं माझी माता भगिनींना एक माझी नम्र विनंती आहे
आपल्या घरात जर एखादी मुलगी आलेली सून म्हणून, तर तिला मुलीसारखं वागव, कारण आपलीही मुलगी कुठेतरी गेलेली आहे, आपलीही मुलगी कुठेतरी नांदते, तिच्यावरही काही अत्याचार होऊ शकतात. आणि हे पुढचा नरकवास जर तुम्ही ऐकला पाहिला, ह्याच्यापेक्षा सुद्धा भयानक भयानक अशा मित्रांनो गोष्टींना या माता भगिनींना पुढे जावं लागतं. तर चला, आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि आपले जवळचे मित्र नातेवाईक किंवा कुणी असतील, कारण व्हिडिओ हा खूप माहितीपूर्वक आहे, समाजाचं जनजागृती होण्याचा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे जेवढ्या लोकांना तुम्हाला शेअर करता येईल माझी नम्र विनंती आहे, त्यांना शेअर करा. कारण आपला उद्देश एकच आहे चॅनलचा, की आपल्या जे युट्यूबरची जी फॅमिली आहे त्यांनी जनजागृती व्हावी आणि त्याच्यातून आपल्या माता भगिनी यांना कुठला त्रास होऊ नये किंवा 4 पावलं मागे यावं. सासूने सुनेने भांडताना किंवा कुणी महिलांनी भांडताना 4 पावले मागे यावं, म्हणजे हा त्रास होणार नाही. आपला मूळचा उद्देश हाच आहे की गुन्हा करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला आणखी सुंदर बनवा. परंतु म्हणतात ना लोक, जे दवाखान्याची आणि जेलची पायरी चढू नये, ते त्यातलं हे जुन्या लोकांचं म्हणणं आहे. तर त्याच्यामुळं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.